आलोय फ्रेंड्स गार्डन ऑफ केव्स या साइट वरती आणि या साइट वरती येतानाचा जो रस्ता आहे साधारण 1-2 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो अतिशय म्हणजे रस्ताच नाहीच आहे, पायवाट आहे. तर तिथून थोडा त्रास होतो गाडीमध्ये. आता आपण चाललोय टुवर्ड्स केव्ह. इथे एंट्री फ्री आहे 100 रुपीज पर ॲडल्ट आणि 50 रुपीज पर हे, आणि कॅमेराची पण फी द्यावी लागते 100 रुपीज. हा, जर तुम्हाला डिजिटल वेगळा कॅमेरा असेल तर मोबाईलच्या कॅमेऱ्याची काही वेगळी फी नाहीये. आता आपण याची एंट्री घेतोय. इथून आता आपण खाली केव्स मध्ये जाणार आहोत. या केव्स मध्ये आतमध्ये टोटल 11 पॉइंट्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. पलाँग सीएम स्पॉट नंबर 1 वरती आपण चाललोय. केव्स मध्ये आपण एंटर करतोय. हा पहिला पॉइंट आहे पलाँग सीएम. पलाँग सीएम म्हणजे की बेड लाईक स्ट्रक्चर काव केलंय असं हे इनसाइड. हे बघा असं टू कॅबची पण काही गरज नाहीये. छान थंड वाटतंय आणि त्याच्या दगडांमधून पाणी झिरपतंय. आता इथून लगेचच दुसरा पॉइंट आहे शाद सम सीम स्पॉट नंबर 2. मला माहिती नाही प्रोनाऊन्सिएशन बरोबर होत आहे की नाही. त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांनी स्पॉट्सची नावं दिलेली आहेत. इथे थ्रू आउट सगळे डोंगरातून पाणी येत असल्यामुळे इथे सगळीकडे पाणी आहे. तर एकदम व्यवस्थित पाय नीट घेऊन चाला, केअरफुली चाला. केव्हच्या आतमधून जायचंय आपल्याला आणि इथे पण पाण्याचा खळाचा आवाज येतोय. हे आणि इथे या फॉलची माहिती दिली आहे. आणि इथे हा नॅचरल फॉल आहे आणि बाथर सारखा आहे जो इथे तयार झाला आहे. हे बघा अतिशय सुंदर फॉल आहे आणि हा वर्षानुवर्ष असाच पडतोय आणि हा नॅचरली क्रिएट झालाय. आणि इथे असा बाथसाठी असा रॉक सारखी जागा आहे आणि तिकडे जाऊन आरामात बसून आंघोळ करू शकतो असा हा स्पॉट आहे. आता आपण सेकंड पॉइंट हा बाथर होता, म्हणजे फर्स्ट पॉइंट हा किंगचा बेड, सेकंड पॉइंट हा बाथर. आता आपण चाललोय थर्ड पॉइंट कडे. अदर स्पॉट्स दिले तिथून आपण पुढे जातोय. थँक्यू. या पॉइंटला आलोय आपण, पॉइंट नंबर 3. तिथे आपण जातोय. प्रत्येक पॉइंटला त्याची माहिती लिहिली आहे. हे पण अनदर वन ऑफ द युनिक रॉक कार्विंग. दिस रॉक्स ले ॲट द फ्रंट एंड ऑफ द पार्क. आयडेंटिकल आहेत आणि हे म्हणजे वॉरफेअर मध्ये यूज केल्यासारखे शिल सारखे आहेत. हे आहे क्यू मॉ, म्हणजे असं वॉटरफॉलच आहे त्या रॉक वरून येणार. पॉइंटला जातोय काक्रेम बा दँग थेमाई असं ह्याचं नाव आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपण वाचूया. ही जी केव आहे ती नॅचरली फॉर्म्ड केव आहे सँडस्टोन आणि क्लेला. पण इथे एवढा पाऊस पडायचा त्याच्यामुळे बरेच वर्ष ही लोकल्सना पण माहिती नव्हती की ही केव इकडे आहे. तर 2019 मध्येच ही केव फर्स्ट डिस्कवर झाली आहे आणि ही 78 मीटर डीप आहे आणि नंतर त्यांनी त्याला थोडंसं वायडन पण केलेलं आहे. तर आपण आता केवच्या आतमध्ये शिरत आहोत. पूर्ण अंधार दिसतोय. काही ठिकाणी त्यांनी लाईट्स लावलेत आणि सगळीकडे स्टेप आहे आणि ओलसर पण आहे. सो केअरफुली केव मध्ये उतरा. हे आपण आता असं जातोय. केव मध्ये खाली वाकून जायला लागेल नाहीतर डोकं आपटेल. मधून मधून वरतून डोंगरातून पाणी ठिबकतंय. थोडंसं वाकूनच जायला लागतंय केव मध्ये. हे केव्ज असे बघून मला मंजुमल बॉयज ह्या मूवीचीच आठवण येते आणि भीती पण वाटते. हे बघा अशी ही केव आहे. आपण त्याच्या आतमध्ये चाललोय. सँडस्टोन आणि क्लेने बनली आहे ही केव. पायाखाली अत्यंत निसरड आहे त्यामुळे खालून लपून चला. आणि वरतून जे पहाडीमधून जे पाणी पडतं एकदम थंडगार, चा स्पर्श एकदम छान आहे. तर केव आहे ही. हे बघा थंडगार वातावरण आहे इकडे. आणि आता ही केव मधून आपण बाहेर जातो.
आपण केव मधून चाललो आहोत पुढच्या पॉइंटकडे. एकदम मस्त केव आहे ही, रिअली अ मस्ट विजिट साईट. तर या केव मधूनच असं चालत चालत आपल्याला पुढे जायचंय. अगेन मी सांगते की पाय सांभाळून टाका, थोडं स्लिपरी आहे, ठिकठिकाणी पाणी पडलेलं आहे आणि इथून वरतून पण पाणी सगळीकडनं ठिबकतंय, नॉट ठबकतंय, सॉरी. माय गॉड, इथे रात्रीचं कसं वाटेल, लॉस्ट इन द जंगल. केव मधून बाहेर जातोय पुढच्या पॉइंटकडे. इकडे जातोय आपण शाहिद थाईड डिंग, म्हणजे रूट वॉटरफॉल. हे नावं प्रोनाऊन्स करायला फार कठीण आहेत. ते वरती पण जिने जात आहेत, डोंट नो ते कुठे जातात. आपण त्यांनी दिलेला रूटच फॉलो करूया, जे कुठे चुकायला नको. काय अशा नॅचरल ठिकाणी आल्यानंतर कधी खाली उतरून एकदा परत चढता येईल का? नेक्स्ट स्पॉटला जाण्यासाठी आपल्याला 5th स्पॉटला जाण्यासाठी असं उतरून जायला लागतं पायऱ्या. बाजूला पूर्ण जंगल आहे, खाली पण बहुतेक पॉइंट्स आहेत कारण खालून लोकांचे आवाज येत आहेत. मेघालय, आसाम या नॉर्थ ईस्ट स्टेटवरती देवाने निसर्गाची एकदम मुक्त उधळण केली आहे. खूप छान वाटतं. सगळे जे स्पॉट्स आहेत ते अतिशय सुंदर, देखणे, नैसर्गिकरित्या निर्माण झालेले आहेत. इकडच्या लोकांचं राहणीमान पण खूप साधं आहे आणि प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा, आपल्या लँग्वेजचा आणि आपल्या ड्रेसिंगचा खूप अभिमान आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे त्यांचे कॉस्ट्युम्स आहेत. मी तुम्हाला नंतर काही मुलींचे कॉस्ट्युम दाखवले, ते सुंदर दिसतात. ते खासी लोकांचा हा वेगळा कॉस्ट्युम आहे. तिने नाव सांगितलं बट आय फॉरगॉट द नेम. डिफिकल्ट आहे तिकडची सगळी नावं लक्षात ठेवायला. तर आपण पॉइंट नंबर 5 आहे की नाही मला माहिती नाही, इथे हे नाही दिलंय, पण मस्त किती सुंदर आहे बघा. सगळीकडनं दगडातून पाणी पडतंय आणि किती सुंदर दिसतंय बघा. सो ब्युटिफुल. सो या पॉइंटचा आपल्याला माहिती तर नाही दिली आहे, पण एकदम मस्त झरा वाहतोय तिकडे आणि एकदम थंडगार पाणी आहे आणि इथे आपण वॉक करून जाऊ शकतोय आणि फोटोशूट आणि रील करण्यासाठी एकदम मस्त जागा आहे. स्पॉट नंबर 6 कडे शायद लवाई हा वॉटरफॉल दिसतोय आणि इथून त्याचा रस्ता त्यांनी बनवलाय. इथून आपण जातोय. हा मंदार पुढे पुढे धावतोय, त्याच्या मागोमाग आपण जातोय. खाली पण स्टेप्स जात आहेत, पण ते कुठे जातात माहिती नाही. आपण तिकडे नको जाऊया. ॲक्च्युली अशा नॅचरल ठिकाणी आल्यानंतर तिकडचे लोकल्स जे सांगतात किंवा तिकडचे जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते फॉलो करणं उत्तम आहे. उगाच एक्स्ट्राचे ॲडव्हेंचर करायला नको, नाहीतर मग मंजुमल बॉईज सारखा मूवी होतो. सो आय प्रेफर नॉट टू डू ॲडिशनल ॲडव्हेंचर. अँड हा स्पॉट कमाल आहे, ते बघा इथून दिसतोय. ऑसम. हा स्पॉट बघा, तिथून दगडातून पाणी येतंय, ते खालच्या त्या दगडावर पडून खाली जातात. आपण खाली उतरणार आहोत. हे आहे लवाई फॉल्स. हा टॉलेस्ट वॉटरफॉल आहे या पूर्ण एरियामध्ये आणि हे हनी बीच्या नावापासून हे नाव घेतलेलं आहे. सो लवाई म्हणजे हनी आणि लवाई टाईपच्या बीपासून प्रोड्यूस झालेला हनी. आणि सी द मॅजेस्टिक वॉटरफॉल, कुठून तो फॉल करतोय बघा. इथून हा खाली फॉल करतोय आणि तिकडे असा जातोय. वरतून फॉल करतोय. सो हा वॉटरफॉल आपण बघितला, मस्त आहे. तिकडे उभं राहायला वरती की पूर्ण भिजायला होत आहे. थंडगार पाणी अंगावर येतं आणि मस्त वाटतं एकदम. तर इथून आपण नेक्स्ट स्पॉटला जाणार आहोत. त्या शिळा बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. पण इथून जाते टू अदर स्पॉट्स अँड एक्झिट. इथून दगडी जिना आहे, परत पूर्ण जंगल आहे चारी बाजूनी.
हा आपण पॉइंट सोडून आलोय, तर आपण जातोय पुढे. हा जो पाणी तिकडनं येत आहे ते इथून असं जात आहे जंगलातून. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा हे पूर्ण खळाळत असेल पाणी. तर हा लाकडी ब्रिज आपल्याला क्रॉस करून परत वरती जिने चढून जायचंय. जंगलामध्ये प्राण्यांचा किरकिर आवाज येतोय. हे दोन्ही बाजूने जंगल बघा. पुन्हा वरती रस्ता जातोय, तर हे पाण्याचे ओहळ वाहत आहेत. स्क्रेट आरसधार स्पॉट नंबर 7. त्याच्यासाठी खाली उतरायचंय परत. या स्पॉट नंबर 7ला असं बरंच खाली उतरून जायचंय. स्टेप्स आहेत, स्टेप्स मधून केअरफुली उतरा. या ज्या दगडी स्टेप्स असतात ना, उतरताना काही वाटत नाही, चढताना नाकी नऊ येतात. इथून वरतून दिसतं आपल्याला हा आहे आपला स्पॉट नंबर 7. लोक त्याच्या मागे पण गेलेत, थोडं रिस्की वाटतंय पण ते बघूया. आपण तिकडे जाऊन बघूया. इफ इट इज सेफ वी विल गो. मध्ये एक स्ट्रेच येतो जिथे डोंगरातून पाणी कंटिन्युअस पडत असल्यामुळे त्या पायऱ्या पूर्ण ओल्या आणि निसरड्या आहेत. त्या स्ट्रेच मधून अगदी सावकाश खाली उतरा. आणि तुम्ही बघू शकताय, मी कॅमेराला कुठले पण फिल्टर्स लावले नाहीत. हे आपण डेट सगळे व्हिडिओज घेतलेले आहेत आसाम मेघालय टूरचे, ते अगदी ओरिजिनल ह्याने घेतलेले आहेत. आणि तुम्ही जस्ट बघा क्लॅरिटी जी कॅमेऱ्यात येते, अतिशय आणि अतिशय सुंदर प्लेस दिसते ही. खाली इथे पूर्ण जंगल आहे. इथे लाईफ जॅकेट्स लावलेत, म्हणजे मला वाटतं त्याने लिहिलंय पे अँड यूज. तर 30-50 पर जॅकेट आहे आणि 30 मिनिट्ससाठी आहे. म्हणजे हे जे पाणी आहे ह्याच्यामध्ये लाईफ जॅकेट घालून लोक उतरून पोहू शकतात. अमेझिंग प्लेस आहे. सी द व्ह्यू. वरतून खळाळतं पाणी पडतंय तिथे खाली. जवळून व्ह्यू दाखवते तुम्हाला या फॉल्सचा. आणि इथे पण असे त्याचे खडक आहेत. अतिशय सुंदर फॉल आहे हा. आपण पॉइंट नंबर 8 कडे जातो आहे इथून पुढे. त्याच्या आधी परत आपल्याला त्या ब्रिजवर दगडी पायऱ्यांवरून वरती जायला लागणार आहे. आणि ह्याची इथे माहिती लिहिली आहे, शेड अरसाद ही लार्जेस्ट इन व्हॉल्यूम अँड मोस्ट ब्युटिफुल वॉटरफॉल इन द गार्डन्स ऑफ केव्स. याचा अर्थ आहे कॉन्फ्लुएन्स, म्हणजे इथे डाम उम आणि लवाई या 2 रिव्हर्स मीट करतात, म्हणून ह्याला कॉन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. आता आपण परत चढून चाललोय पॉइंट नंबर 8 कडे. आपण चाललोय टुवर्ड स्पॉट्स 8. हा आहे युम खलियोंग स्पॉट नंबर 8. ह्याच्यामध्ये आपोआपच म्हणजे नॅचरली जे आईच्या पोटात बाळ असतं फिटस, ते कसं असतं, तो जो शेप आहे तो आपोआप नॅचरली इथे काव झाला आहे. हा डिस्कवर केल्यानंतर त्यांनी हा पॉइंट बनवलाय. जो सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये आईच्या पोटामध्ये एक्झॅक्ट त्याच शेपमध्ये फिटस असतो. इथे दिसू शकतो एकदम परफेक्ट तो शेप आलेला आहे. आणि हा नॅचरली काव झालेला आहे शेप. नेक्स्ट स्पॉटला जातोय लाकडी जिना चढून स्पॉट नंबर 9 कडे. लाकडी ब्रिज आहे, ऍडव्हेंचर. हे दोघं चाललेत वरती फटाफट फटाफट. लाकडी जिना संपल्यावर आता रॉक स्टेप्स आहेत. थकायला होत आहे, हळूहळू जाऊया आपण. आपण चाललोय स्पॉट नंबर 9 उमदाबाईकडे. जाताना हा सुंदर व्ह्यू दिसतोय आपल्याला सगळ्या व्हॅलीजचा. पूर्ण दूरवर जंगल, सगळीकडे जंगल आहे आणि पहाडच पहाड आहेत. सी द व्ह्यू गाईज.
ऑसम आहे. परत आता इथे पॉइंट नंबर 9 ला जाण्यासाठी लाकडी ब्रिज आहे असा, त्याने खाली उतरायचं आहे. अगेन आय रिपीट, सगळीकडे हे केअरफुली चाला, पकडून चाला. पूर्णपणे लाकडी ब्रिज आहे, बांबूच्या सारखं जसं कोकणात असतं. हे आसाम आणि मेघालय जे आहेत, मला खूप वेळा कोकणाची आठवण येते. कोकणात जसं शेणाने लिंबतं तसं इथे मातीने आणि बांबूने लिंपून घरं आहेत. ठिकठिकाणी असे साकव आहेत. सगळीकडे सुपारीचे आणि केळीची झाडं दिसतील तुम्हाला, अगदी कोकणासारखी. बऱ्याच वेळा कोकणाचा भास होतो इथे आपल्याला. ट्रीजच्या वरतून चाललोय. ट्रीजच्या वरती हा बांबू ब्रिज बनवलाय, त्याच्या वरतून आपण चाललोय. ट्रीजना एकदम फिक्स करून त्यांनी हे केलंय बघा. इतक्या वरती आपण आहोत आणि त्या ट्रीज वरती हा बांबूचा ब्रिज आहे. हे बघा, असं बघितलं की तुम्हाला हे येईल की खाली किती खोल आहे आणि वरती हा त्यांनी झाडांवरती बांबूचा ब्रिज बनवलाय, ज्याच्यावरून आपण चालत आलो. पॉइंट नंबर 9 आहे उमदवाई. म्हणजे हा जे आहे ते दगडातून पाणी येत आहे आणि इकडे असं मानणं आहे लोकल्सचं की हे मेडिसिनल वॉटर आहे. म्हणजे हे पाणी जर तुम्ही प्याल तर तुम्ही गुड हेल्थमध्ये राहाल असं सांगितलंय. त्यामुळे इकडे त्यांनी बांबूच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत. आम्हाला आमच्या ड्रायव्हरने आधीच सांगितलं होतं म्हणून आम्ही घेऊन आलो होतो. बिस्लेरी रिकामी आहे आणि इथे त्यांनी तसं ठेवलंय. लोक हे पाणी पित आहेत. खडकातून येणार आहे, हे नॅचरल वॉटर आहे आणि हे तुम्हाला गुड हेल्थमध्ये ठेवतात असं इथे मान्यता आहे. कसं बांधलाय हा ब्रिज जंगलामध्ये बांबूचा. बघा, इथून हे पाणी येत आहे आणि लोक इथे येऊन पित आहेत. हे मेडिसिनल वॉटर आहे असं म्हटलं जातं. गार आहे पाणी आणि ह्या रॉक मधून येत आहे नॅचरली. हे बघा, आपण बघतोय त्या रॉक मधून आतून घळ आहे, तिथून ते पाणी येत आहे आणि लोकांच्या मेडिसिनल यूज आहेत. इथे असं 100 रुपयाला एक अशी बांबूची बॉटल विकतायत. ते तुम्ही येताना स्वतःवर बिस्लेरी वॉटर बॉटल पण घेऊन येऊ शकता. 9 आणि 10 म्हणजे ते बांबू ब्रिज आणि पाणी होतं. आता आपण हे आता मॉडर्न हंड म्हणजे रॉक शेप हार्ट, हा स्पॉट नंबर 11 आहे. हा नॅचरली हार्ट शेप रॉक झालेला आहे, त्याच्यात पाणी हे आहे झालेलं आहे. पॉइंट इकडचा. आता इथून एक्झिट आहे आणि आता आपण गार्डन ऑफ केव्ज मधनं बाहेर चाललो आहोत. अतिशय छान आणि प्रेक्षणीय, बघण्यासारखं सुंदर निवांत ठिकाण आहे. इकडचं वातावरण पण एकदम आल्हाददायक आहे. म्हणजे बाहेर बघाल तर एकदम कडक ऊन आहे, पण इथे एकदम आल्हाददायक वाटतंय. 1-1.5 तासाचा वेळ काढून इकडे या आणि निवांतपणे बघा. घाई करू नका बघताना पॉइंट्स. शांतपणे निसर्गाला मनात भरत एन्जॉय करण्यासारखी जागा आहे ही. गार्डन ऑफ केव्ज चेरापुंजीमध्ये. तर फ्रेंड्स, अशी आपली टूर चालू आहे आसाम आणि मेघालयची. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आम्हाला एनकरेज करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. ज्यांना ही पुढे टूर करायची असेल, फॅमिलीबरोबर करायची असेल, त्यांना हे व्हिडिओज उपयोगी यावेत, त्यांना मदत व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तर तुमचं प्रेम आम्हाला तुमच्या लाईक्स आणि शेअर्समधून दाखवा. आमचं हे जे चॅनल आहे ब्युटिफुल लाईफ, हे म्हणजे काही स्पेसिफिक जोनर नाही आहे. एका सामान्य माणसाचं जसं जीवन फ्लो होतं, कधी तो फिरायला जातो, कधी मॉल्समध्ये जातो, कधी रेस्टॉरंटमध्ये जातो, जिथे आम्ही जातो तिकडचे रिव्ह्यूज, जे आम्हाला असं वाटतं की जे व्हिडिओज सगळ्यांना उपयोगी पडू शकतात, जी माहिती मला कोणी दिली तर मला आवडेल ती माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. तर आमच्या या प्रयत्नाला तुमचा सहभाग नक्की द्या. धन्यवाद.